सो गाइस आता आपण गोराई खाडीच्या मेन गेटवर आलो आहे आणि इथून पुढे इथे तिकीट काउंटर आहे, तिथे तुम्ही तिकीट काढू शकता पॅगोडासाठी आणि गोराई बीचसाठी। तर बघा इकडे ही गोराई खाडी आहे आणि इथून हा ब्रिज, इथून हा रोड सरळ जातो डायरेक्ट फेरी राईडकडे। म्हणजे मित्रांनो आपली होडी गोराई बीचकडे जाण्यासाठी रवाना झालेली आहे आणि तिथून बघू शकता खूप क्राऊड आहे, ते बाईकसुद्धा अलाउड आहेत आतमध्ये, तर तुम्ही येता तुम्ही बाईकसुद्धा आणू शकता आतमध्ये। गाइस आम्ही लोक आता बीचच्या इथे पोचलो आहे आणि इथे आम्ही लोक रूम्स बघतोय कारण कपडे वगैरे चेंज करावे लागतील। त्या लोकांनी वन पीस वगैरे घेतलेले आहेत, सो आम्ही बॉईजसाठी वेगळा आणि गर्ल्ससाठी वेगळा रूम घेतो आहे। त्याची आता प्राईस वगैरे किती आहे ते बघू, तुम्हाला सुद्धा सांगेन पुढे। हे बघा तुम्ही ते रूम्स बघू शकता आणि ते आमची ऑटो उभी आहे आणि असे रूम्स आहेत। रूमसुद्धा खूप सुंदर आहेत, बंगलो टाईप रूम आहे तिथे, फुल गावच्यासारखं वाटते। बघा इथे गाई वगैरे सुद्धा आहेत आणि ते ह्या साईडला जास्त फार्म्स आहेत, म्हणजे शेती वगैरे खूप आहे तिथे, खूप सुंदर वाटते इथे वातावरण। तर बीचसुद्धा तुम्ही बघा या। सो गाइस इथे आम्ही रूम्सची प्राईस वगैरे विचारले कपडे वगैरे चेंज करण्यासाठी, तर इथे रूमची प्राईस अशी आहे की म्हणजे आम्ही लोक थोडे बार्गेनिंग केली त्यामुळे कमी झालं। तुम्ही ते बघू शकता गोराईला खूप सुंदर आहे, मस्त थंड वातावरण आहे, थंडीचा सीझन आहे, संध्याकाळचं इथं खूप अफलातून वाटतं इथे क्लायमेट वगैरे। सर्वांची इथे असे बंगले वगैरे फार्म हाऊससुद्धा खूप जास्त आहेत। सो हे गाइस व्हॉट्सअप, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग। तर खूप दिवसानंतर मी ब्लॉग बनवतो आज, म्हणजे एक वीक झाला असेल मी कोणताही ब्लॉग अपलोड नाही केला। लास्ट टाईम मी गेलो होतो मुंबईच्या चोर बाजारामध्ये, तर ब्लॉग तुम्ही बघितला नसेल तर जावा फटाफट बघा, आपल्या चॅनलवर अपलोड आहे तो ब्लॉग। आणि आजचा विषय असा आहे की आज मी चाललो आहे बोरवलीला। तर बोरवलीला जाण्याचं रिझन असं आहे की म्हणजे माझ्या एका फ्रेंडचा बड्डे आहे, मी नाव नाही सांगू शकत या ब्लॉगमध्ये कारण थोडी प्रायव्हसी असल्यामुळे। जर तुम्हाला माहीत असेल तर नक्कीच कमेंटमध्ये मला सांगा, तुम्हाला आयडिया तर नक्कीच आली असेल जर तुम्ही माझे ब्लॉग्स वगैरे बघत असाल तर। तर आम्ही फ्रेंड्स सर्व चाललो आहे फिरायला आपल्या बोरवलीला गोराई बीचला। मागेसुद्धा गेलो होतो आम्ही, म्हणजे बड्डेला नाही असंच फिरायला गेलो होतो, पण आज कुठे म्हणजे लांब जायचा प्लॅन नाही झाला, त्यामुळे अचानक ठरलं आमचं तर गोराईला जाऊ, तिकडे थोडं फिरू, त्यानंतर मग बड्डे वगैरे सेलिब्रेट करू। तर बघूया त्या ब्लॉगमध्ये काय काय अजून बघायला मिळतं। आणि आत्ता मी सोम्यामध्ये आहे, ते लोक मला भेटणार आहेत GTB स्टेशनला आणि मी चुनाभट्टीवरून जाणार आहे GTB स्टेशनला। मग तिकडेच मी तुम्हाला डायरेक्ट भेटतो आता बोरवलीला, कारण इथे आपल्या एरियामध्ये बनवू शकत नाही मी कारण लेट झाला अगोदरच। 12 वाजलेत, आमचा 11ला निघायचा प्लॅन झाला होता पण 12 वाजलेत, त्यामुळे मला फटाफट जावं लागेल। ते लोक ऑलरेडी तिथे येऊन उभे आहेत, वेट करतात माझ्यासाठी। तर हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल जा फटाफट सबस्क्राईब करा। या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी सर्व दाखवणार आहे, ऑटो वगैरे कशी पकडायची, किती चार्जेस आहेत, तिथून फेरी राईडचे किती चार्जेस आहेत, ते सुद्धा तुम्ही बघा या ब्लॉगच्या माध्यमातून पुढे। तर पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला, जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल जा फटाफट सबस्क्राईब करा आणि मी तुम्हाला आता भेटतो डायरेक्ट बोरवलीला। तर चलो बाय बाय। आता वाजले दुपारचे 2 आणि अजून आम्ही लोक ट्रेनमध्येच आहे। तर आता कधी पोचतोय ते माहिती नाही आणि ट्रेनमध्ये जास्त गर्दी नाही आहे। आम्ही बोरवली स्लो पकडली आहे आणि बँड्राचा काहीतरी प्रॉब्लेम चालू होता, माईन बँड्रा, त्यामुळे आम्ही मेट्रोने अंधेरीपर्यंत आलो आणि अंधेरीवरून मग आम्ही बोरवली ट्रेन पकडली। तर चला आता मी उतरतो, आता कांदिवली क्रॉस केलं आम्ही, बोरवलीला पोहोचू आता, मग तिथून ऑटो पकडू। तुम्ही शेवटपर्यंत हा ब्लॉग नक्की बघा। तर चलो बाय बाय। मी आता बोरवली स्टेशनच्या बाहेर आलो आणि आता आपण ऑटोनी जाऊ, 40 रुपये एकाची आहे पर पर्सन। इथून ते गोराई खाडीला आम्ही ऑटोनी जाऊ, समोरच ऑटो लागली आहे, या ऑटोने आम्ही लोक जाऊ आता गोराई खाडीपर्यंत, मग तिथून आपण फेरी राईड घेऊ, ते सुद्धा तुम्ही बघा पुढे। तर चला ऑटोने उतरलो आहे आणि इथे समोर तुम्ही बघू शकता गोराई खाडी आहे, तिथून आता जाऊ फेरी राईडची तिकीट काढू, ते सुद्धा तुम्ही बघा पुढे। सो गाइस आता आपण गोराई खाडीच्या मेन गेटवर आलो आहे आणि इथून पुढे इथे तिकीट काउंटर आहे, तिथे तुम्ही तिकीट काढू शकता पॅगोडासाठी आणि गोराई बीचसाठी। तर इथून हा सरळ रोड जातो गोराई खाडीकडे, जिथून आपल्याला फेरी राईड मिळेल, ते सुद्धा तुम्ही बघा पुढे। इथे तुम्हाला फेरी राईडची तिकीट मिळेल, पर पर्सन 50 रुपये। गाइस तिथे फेरी राईडची तिकीट काढण्यासाठी गेलो होतो आम्ही, पण तिथे तिकीट नव्हती, तिथे फक्त पॅगोडाची तिकीट मिळेल। तर आपल्याला गोराई बीचची तिकीट फेरी राईडमध्येच मिळेल किंवा त्याच्या पुढे मिळेल। ते लोक बोलले की डायरेक्ट जावा तुम्ही शिपमध्ये,
तर बघू आता आपण तिकीट कुठे मिळते आपल्याला. हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तुला मी आत्तापर्यंत दाखवलं तिथपर्यंत कसं यायचं. आम्ही ऑटोने आलो 50 रुपये पर पर्सन. त्यानंतर मग आम्ही डायरेक्ट गोराई खाडीच्या मेन गेटला पोचलो. आता इथून फेरी राईड पकडून आपल्याला पलीकडे जायचं आहे समुद्र पार करून. त्यानंतर मग पुढे जे काही चार्जेस असतील ऑटोचे वगैरे ते सुद्धा आपल्याला भरावे लागतील आणि ते पैसे भरून आपण मग पुढे बीचवर पोचू. तर हे बघा तुम्ही समोर बघू शकता खूप सुंदर असा समुद्र आहे आणि हा रोड असा सरळ सरळ जातो. समोर तुम्ही बघू शकता तिकडे फेरी राईड आहे. तुम्हाला मी दाखवतो 10x झूमने. ती बघा ही फेरी राईड आहे. किती सुंदर वाटतंय बघा मित्रांनो. आणि आत्ता वाजलेत दुपारचे 3 वाजलेत. त्यामुळे थोडं ऊन कमी झालं. म्हणजे ऊन असतं पण आता थंडीचा सीझन आहे त्यामुळे ऊन थोडं कमी आहे. तर बघूयात आता आपण पुढे काय काय करायला मिळतं आपल्याला ब्लॉगच्या माध्यमातून. चलो बाय बाय. इथे फेरी राईड लागलेली आहे. आता आपल्याला ही फेरी राईड पकडायची आहे आणि ह्या फेरी राईडने आपल्याला क्रॉस करून त्या साईडला जायचं आहे तिकडे ब्रिजवरून. इथे तुम्हाला पॅगोडासुद्धा दिसेल. इथे समोरच पॅगोडा आहे. तिकडे सुद्धा मी गेलो होतो. ब्लॉग बघितला नसेल तर जावा फटाफट बघा. आणि इथे फेरी राईड वगैरे लागलेली आहे सर्व. मित्रांनो आपली होडी गोराई बीचकडे जाण्यासाठी रवाना झालेली आहे. आणि तिथून बघू शकता खूप क्राऊड आहे. इथे बाईकसुद्धा अलाउड आहेत आतमध्ये. तर तुम्ही तुम्ही बाईकसुद्धा आणू शकता आतमध्ये. मी पुढे तुम्हाला नक्कीच डिटेल देईन तिकीट वगैरे किती होती. फेरी राईडमधून पलीकडे आलो आणि आता इथून पकडायची ऑटो. पर पर्सन 15 रुपये होती सीटमधून. होडीने आम्ही पर पर्सन 15 रुपयाच्या हिशोबाने 14 जण आलो आम्ही. 60 रुपये झाले आमचे. तर आता बघा तिथून ऑटोचे किती आहेत गोराई बीचपर्यंत. आम्ही आता ऑटोमध्ये बसलो आहे. तिथून जाणार आहोत गोराई बीचला. तर आमच्या चौघांचे 120 रुपये. आम्ही 200चा हिशोब ठेवला होता पण 120 रुपयामध्ये चांगला भेटला आपल्याला ऑटो सर्व्हिस. गाईज आम्ही लोक आता बीचच्या इथे पोचलो आहे आणि इथे आम्ही लोक रूम्स बघतो आहे कारण कपडे वगैरे चेंज करावे लागतील. त्या लोकांनी 1 पीस वगैरे घेतलेले आहेत. सो आम्ही बॉईजसाठी वेगळा आणि गर्ल्ससाठी वेगळा रूम घेतो आहे. त्याच्या आता प्राईस वगैरे किती आहे ते बघू. तुम्हालासुद्धा सांगेन पुढे. हे बघा तुम्ही ते रूम्स बघू शकता आणि इथे आमची ऑटो उभी आहे आणि असे रूम्स आहेत. रूमसुद्धा खूप सुंदर आहेत. बंगलो टाईप रूम आहे तिथे. फुल गावच्यासारखं वाटते बघा. इथे गाई वगैरे सुद्धा आहेत आणि ते ह्या साईडला जास्त फार्म्स आहेत म्हणजे शेती वगैरे खूप आहे तिथे. खूप सुंदर वाटते इथे वातावरण. तर बीचसुद्धा तुम्ही बघा या. सो गाईज इथे आम्ही रूम्सची प्राईस वगैरे विचारले कपडे वगैरे चेंज करण्यासाठी. तर इथे रूमची प्राईस अशी आहे की म्हणजे आम्ही लोक थोडे बार्गेनिंग केली त्यामुळे कमी झालं. 300 रुपये आम्हाला 1 तासाचे सांगितले आणि 2 तासाचे 500 रुपये सांगितले. तुम्हीसुद्धा येत आहे तुम्हाला जास्त पैसे सांगतील त्यामुळे तुम्ही थोडी बार्गेनिंग करा त्यांच्यासोबत. नक्कीच ते लोक कमी करतील. आणि रूम्ससुद्धा खूप सुंदर आहेत. AC वाले आहेत. तर आम्ही इथे फक्त जास्त नाही. आम्ही फक्त 1 तासासाठी रूम घेतला. ते पण आम्हाला कपडे वगैरे चेंज करायचे त्यामुळे. कारण आता खूप अंधार झाला आहे त्यामुळे आमचं फिक्ससुद्धा नाही बीचवर जायचं की नाही. कारण ते बोलतात तिथे खूप लवकर अंधार होतो. आणि जिथे आम्ही रूमसाठी थांबलो ना तिथून 15 ते 20 मिनटात चालायचा रोड आहे. तर आम्हाला येईपर्यंत खूप अंधार होणार आणि मला घरी जाऊन स्टॉलसुद्धा ओपन करायचा आहे वेफर पावचा. त्यामुळे आम्ही शक्यतो नाही जाणार आहे बीचवर. जाता आलं तर जाऊ किंवा नाही जाणार तर मी तुम्हाला पुढे सांगेनच जाणार आहे की नाही. तर हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल जेव्हा फटाफट सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो खूप सुंदर वातावरण वाटतं इथे. तुम्ही ते बघू शकता. गोराईला खूप सुंदर आहे. मस्त थंड वातावरण आहे. थंडीचा सीझन आहे. संध्याकाळचं इथं खूप अफलातून वाटतं इथे क्लायमेट वगैरे. सर्वांची इथे असे बंगले वगैरे फार्म हाऊससुद्धा खूप जास्त आहेत. तर शेवटपर्यंत बघा आपला ब्लॉग. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जेव्हा फटाफट सबस्क्राईब करा. आणि पूर्ण आपला सामसून एरिया असेल संध्याकाळचा हे तुम्ही बघू शकता. आम्ही म्हणजे मुलांसाठी आम्ही वेगळा घेतला आहे आणि मुलींसाठी वेगळा. त्यामुळे आम्हाला कमी प्राईस दिली आहे. फक्त आम्हाला कॉस्ट्यूम चेंज करायचं. कपडे चेंज करू फोटो वगैरे काढण्यासाठी आणि मग बीचकडे जाऊ जाता आलं तर चला बाय बाय. तुम्हाला भेटतो मी डायरेक्ट पुढे. सो गाईज हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. आम्ही लोक बीचवर नाही गेलो कारण खूप वेळ झाला होता त्यामुळे हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. आम्ही लोक आता पुन्हा एकदा आलो आहे गोराई खाडीच्या इथे. सेम फेरी राईडने आलो आहे पलीकडे. आता इथून आम्ही जाऊ गोरवली स्टेशनला मग तिथून घरी.
ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. तर चलो बाय बाय, आपण भेटत नाही ब्लॉगमध्ये.